राज्यातील गॅस टंचाईत येवला शहर अपवाद ठरतोय। ओटीपी पद्धतीचा फायदा झालाय। रांगांचा प्रश्नच उरला नाहीये। नागरिकांना घरगुती गॅस सहज आणि वेळेवर उपलब्ध होत आहेत। त्यामुळे राज्यातील गॅस टंचाईत येवला शहर हे अपवाद ठरल्याचं पाहायला मिळतंय। पण बघितलं तर राज्यात सर्वत्रच गॅसचा तुटवडा जाणवतोय। मात्र ठिकठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र आहे। मात्र येवल्यात तशी परिस्थिती नसून या ठिकाणी आपण HP गॅस एजन्सी इथे आलेलो आहोत। हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गॅस वितरक आहे। काय सांगाल भाऊ की अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहे, मात्र येवल्यात गर्दी दिसत नाही, काय कारण? केंद्र शासनाने इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 याचे कडक अंमलबजावणी म्हणजे एस्मा कायदा लागू केलेला आहे आणि त्यामध्ये काही नियम व अटी केंद्र शासनाने लागू केलेल्या आहेत। का बुकिंग ही फक्त ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईलवरूनच होईल। सिलेंडर मिळाल्यानंतर ग्राहकाला OTP देणं हे क्रमबाह्य आहे। त्यानंतर आज आपल्याला सिलेंडर मिळाल्यानंतर साधारणतः 30 दिवसानंतर आपल्याला दुसरं सिलेंडर मिळू शकतं। आज आपण बुकिंग केल्यानंतर आपल्याला 1 किंवा 2 दिवसात आपल्या घरी सिलेंडर मिळून जातं किंवा आपल्या गावात आपल्याला सिलेंडर मिळून जातं। पण त्याचं पुढचं जे सिलेंडर आहे ते 30 दिवसानंतर मिळतं। बस एवढंच केंद्राने निर्बंध लावलेले आहेत। कोणीही बातम्या बघून किंवा अमुक शहरात सिलेंडर मिळत नाही म्हणून बुकिंग करणे हा प्रकार करू नका। आपल्या गरजेप्रमाणेच बुकिंग करा। सध्या तरी घरगुती गॅसचा तुटवडा येवला शहरात जाणवत नाहीये। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।